मंडळी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तब्बल 14,000 पुरुषांनी लाभ घेतल्याचं समोर आलंय. या योजनेच्या संदर्भात आम्ही राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून आकडेवारी गोळा करत आहोत. या आकडेवारीची स्थानिक पातळीवर काटेकोर छाननी करण्यात येत आहेत. अपात्र लाभार्थ्यांवर निश्चित कारवाई करून पैशांची वसुली केली जाईल, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. तसंच लाभार्थ्यांची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून चुकीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळू नये यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सामाजिक न्याय किंवा इतर कोणत्याही विभागाचा निधी वळवून या योजनेला देण्यात आलेला नसल्याचंही मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. तसंच पुढे त्या म्हणाल्या की 28 जून 2024 रोजी या योजनेला सुरुवात झाली. 2.64 कोटी महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2.47 कोटी महिलांना लाभ देत आहोत. आता यात महिलांची संख्या कमी होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या अर्जांची छाननी करण्यात आली आहेत आणि असंख्य महिला यात अपात्र ठरल्या आहेत. तसेच सर्व विभागांची आकडेवारी आमच्याकडे नसते. ती ज्या पद्धतीने येते त्यानुसार छाननी करण्यात येते. जानेवारी महिन्यात कृषी विभागाची आकडेवारी आली, त्याची महिनाभर छाननी करण्यात आली. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना त्यातून 1,000 तर लाडकी बहीण योजनेतून 500 अशा प्रकारे 1,500चा लाभ देण्यात आला. आता 14,000 पुरुषांची आकडेवारी समोर आली, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की आता ज्या पुरुषांच्या खात्यावर योजनेतील लाभाचे पैसे जमा झालेत त्यांनी हे जाणीवपूर्वक केले की घरातील महिलेचे बँक खाते नसल्याने त्यांनी त्यांचे खाते दिले हे तपासून पाहण्यात येणार आहेत. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावरही कारवाई झाली, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. मंडळी, या दरम्यान अशी एक अपडेट आहे की नागपूर जिल्ह्यात 61,146 लाभार्थ्यांनी पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आलाय. यात आर्थिक स्थिती चांगल्या असणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. तसंच काही पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे प्रशासनाने आता या लाभार्थ्यांना अपात्र ठरवत त्यांना या योजनेतून बाहेर काढलंय. तर मंडळी, आता अनेक अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करून पैशांची वसुली केली जाईल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.